नमस्कार, मी मनोहर निकम, आदित्य कॅपिटल इन्व्हेस्टमेंट सांगली. मित्रांनो, आपण हेल्थ इन्शुरन्स अवेअरनेस सीरीज सुरू केली आहे. मागील व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आपण बघितले होते की हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर कव्हर कधीपासून स्टार्ट होतं, म्हणजे वेटिंग पिरियड संदर्भाचा व्हिडिओ पण केला होता. जर कोणी बघितला नसेल तर आम्ही यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो तुम्ही बघून घ्या. आजचा विषय आपला की हेल्थ इन्शुरन्स घेतल्यानंतर आपले क्लेम कसे सादर केले जातात. तर मेजरली यामध्ये 3 प्रकारे क्लेम सादर केले जातात. एक असतो कॅशलेस क्लेम, दुसरा असतो रिइम्बर्समेंट आणि तिसरा आहे एनिवेअर कॅशलेस. कॅशलेस म्हणजे काय? प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनी प्रत्येक सिटीमधल्या मोठ्या हॉस्पिटल किंवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी टाईप केलेलं असतं. ज्या ठिकाणी त्यांचा पॉलिसीधारक ज्यावेळी जातो, त्यावेळी त्या पॉलिसीधारकाकडे कोणतेही पेमेंट न घेता कंपनी डायरेक्ट हॉस्पिटलला पेमेंट करते. त्याला कॅशलेस पद्धत म्हणतात. त्यामध्ये मेजरली ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलला आपली पॉलिसी कॉपी आणि आधार कॉपी द्यावी लागते. नंतर हॉस्पिटल प्रोसेस करतं क्लेम, ज्यामध्ये तुमचं आता सध्या काय डिसीज आहे किंवा काय ट्रीटमेंट केली जाणार आहे, याचे रिपोर्ट्स कंपनीला पाठवावे लागतात. त्यानंतर कंपनीनं अप्रूव्हल दिल्यानंतर तुम्हाला कॅशलेस क्लेम अप्रूव्ह होतो. कधी-कधी कंपनी कॅशलेस क्लेम रिजेक्ट करते. म्हणजे ज्यामध्ये कंपनीला रिपोर्ट सादर केले जात नाहीत किंवा व्यवस्थित माहिती मिळत नाही, की कोणती ट्रीटमेंट होणार आहे, त्यावेळी कंपनी कॅशलेस क्लेम रिजेक्ट करते. अशावेळी आपल्याला रिइम्बर्समेंटमध्ये तो क्लेम सादर करावा लागतो. म्हणजे तुमचं तिथलं जे बिल आहे, ते तुम्हाला भरावं लागतं. त्यानंतर त्याची बिल वगैरे सबमिट केले, की तो त्यामध्ये तुम्हाला मिळतो. कॅशलेस ही एक फॅसिलिटी आहे. यामध्ये कोणतंही बंधन असं नाही आहे, की तुम्हाला त्या ठिकाणी कॅशलेस फॅसिलिटी कंपनीने दिलीच पाहिजे. कारण ह्यामध्ये जर योग्य माहिती कंपनीला मिळाली नाही, तर कंपनी कॅशलेस क्लेम रिजेक्ट करते. दुसरी पद्धत जी बोललो होतो, की रिइम्बर्समेंट नाही. रिइम्बर्समेंट म्हणजे काय? नेटवर्क हॉस्पिटल सोडून तुम्ही जर दुसऱ्या ठिकाणी कोणतं ॲडमिट झाला, तर त्या ठिकाणची सर्व बिलं तुम्हाला भरावी लागतात. तिथे बिल्स, बिलचे रिसिप्ट, डिस्चार्ज समरी सर्व गोष्टींची फाईल करून तुम्हाला कंपनीला सादर केल्यावी लागते. त्यानंतर कंपनी 15 ते 20 दिवसामध्ये तुमचा क्लेम सेटल करते. समजा त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर कंपनी तुम्हाला मेलद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवते, की डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहे. ते डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर तुमचा तो सुद्धा क्लेम सेटल होतो. तिसरी पद्धत आहे एनिवेअर कॅशलेस. एनिवेअर कॅशलेस म्हणजे काय? ज्या ठिकाणी प्लॅनड हॉस्पिटलायझेशन असतं. प्लॅनड हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? एखादी ट्रीटमेंट आपल्याला 3-4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर करायची आहे. हे तुमचं फिक्स झालेलं असतं. त्यावेळी तुम्ही एनिवेअर कॅशलेस फॅसिलिटी घेऊ शकता. म्हणजे नेटवर्क हॉस्पिटल सोडून तुम्हाला एखाद्या थर्ड पार्टी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायची आहे. त्या ठिकाणी तिथल्या हॉस्पिटलचं जे काही कोटेशन आहे किंवा जे काही खर्च येणार तो कंपनीला कळवावा लागतो. कंपनी त्या हॉस्पिटलशी चर्चा करते आणि त्या ठिकाणी तुम्हाला ती कॅशलेस फॅसिलिटी अंतर्गत तिथं तुम्हाला ट्रीटमेंट करून दिली जाते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे तिन्ही प्रकारे क्लेम घेऊ शकता. तुमचे जर कोणतेही क्लेम असतील किंवा क्लेम संदर्भात कोणत्याही तुमच्या क्वेरी असतील, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा मोबाईल नंबर आहे 8484994576. धन्यवाद.